नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत टेनिस प्लेयर स्टेफी ग्राफ हिच्याबद्दल. स्टेफी ग्राफ ही जगातील महान टेनिसपटूंपैकी एक मानली जाते. लहानपणापासूनच तिला टेनिसची आवड होती. तिचे वडील पीटर ग्राफ यांनी तिला टेनिसचे प्रशिक्षण दिले. अवघ्या 3 वर्षाच्या वयात तिने रॅकेट हातात घेतले. तिची मेहनत आणि चिकाटी लहानपणापासूनच दिसून येत होती. वयाच्या 13व्या वर्षी ती व्यावसायिक टेनिसमध्ये उतरली. इतक्या कमी वयात व्यावसायिक खेळ सुरू करणे ही मोठी गोष्ट होती. तिचा खेळ वेगवान आणि आक्रमक होता. तिचा फोरहँड शॉट अत्यंत ताकदवान मानला जातो. तिची चपळाई आणि कोर्टवरील हालचाल उत्कृष्ट होती. ती मानसिकदृष्ट्या खूप मजबूत होती. 1987 साली तिने फ्रेंच ओपन जिंकले. हा तिचा पहिला ग्रँड स्लॅम किताब होता. 1988 हे वर्ष तिच्यासाठी ऐतिहासिक ठरले. त्या वर्षी तिने 4ही ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या. ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये तिने शानदार कामगिरी केली. फ्रेंच ओपनमध्येही ती विजेती ठरली. विम्बल्डनमध्ये तिने अप्रतिम खेळ दाखवला. US ओपनमध्येही तिने विजय मिळवला. याच वर्षी तिने सोल ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले. एका वर्षात 4 ग्रँड स्लॅम आणि ऑलिम्पिक सुवर्ण जिंकण्याचा पराक्रम तिने केला. या कामगिरीला गोल्डन स्लॅम असे म्हटले जाते. आजही हा विक्रम अद्वितीय मानला जातो. तिच्या कारकिर्दीत तिने 22 ग्रँड स्लॅम विजेतेपद मिळवली. ती अनेक वर्ष जागतिक क्रमवारीत अव्वल होती. तिने एकूण 377 आठवडे क्रमांक 1 स्थान राखले. हा विक्रम खूप काळ टिकून होता. तिची प्रतिस्पर्धी मार्टिना नवरातिलोव्हा होती. मोनिका सेलेस हिच्याशीही तिची चुरशीची स्पर्धा झाली. तिच्या खेळामुळे महिला टेनिसला मोठी लोकप्रियता मिळाली. ती शिस्तबद्ध आणि नम्र स्वभावाची होती. प्रसिद्धी असूनही ती साधेपणाने राहिली. 1999 साली तिने टेनिसमधून निवृत्ती घेतली. तिची निवृत्ती चाहत्यांसाठी भावनिक क्षण होता. निवृत्तीनंतर तिने सामाजिक कार्यात सहभाग घेतला. तिने मुलांसाठी विविध प्रकल्प सुरू केले. ती समाजसेवेत सक्रिय राहिली. तिने टेनिसपटू आंद्रे अगासीशी विवाह केला. आंद्रे अगासी देखील महान टेनिसपटू आहे. त्यांना 2 मुले आहेत. ती आपल्या कुटुंबाला प्राधान्य देते. तिच्या आयुष्यामागे प्रचंड मेहनत होती. तिची जिद्द आणि आत्मविश्वास प्रेरणादायी आहे. ती तरुण खेळाडूंना आदर्श आहे. तिच्या खेळात सातत्य दिसून येत होते. तिने अनेक पुरस्कार मिळवले. तिचे नाव टेनिस इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. तिची कारकीर्द यशस्वी आणि प्रेरणादायी आहे. ती जर्मनीचा अभिमान आहे. जगभरातील चाहत्यांनी तिला भरभरून प्रेम दिले. तिची नम्रता लोकांच्या मनात घर करून गेली. तिने खेळात प्रामाणिकपणे जपला. तिच्या खेळात आत्मविश्वास स्पष्ट दिसत होता. तिच्या आयुष्याने महिला क्रीडा क्षेत्राला नवी दिशा दिली. तिने अनेक विक्रम प्रस्थापित केले. तिचा गोल्डन स्लॅम आजही स्मरणात आहे. मित्रांनो, ती खेळताना सर्वप्रथम उजव्या पायातला बूट घालत असते आणि मग ती खेळायला जात असते. ती क्रीडा क्षेत्रात प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे. स्टेफी ग्राफचे जीवन परिश्रम आणि यशाचे उदाहरण आहे. तिची कहाणी पुढील पिढ्यांना सतत प्रेरणा देत राहील. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. आणि हो, व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आपण पुन्हा एकदा भेटूया एक नवीन विषय घेऊन, एक नवीन खेळाडू घेऊन. तोपर्यंत नमस्कार.